जय शिवराय मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण इंस्टाग्रामला असलेल्या एका ट्रेंडिंग टॉपिकवरती बनवला आहे। मित्रांनो व्हिडिओ बनवणे एकदम सिंपल आहे, फक्त तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि मित्रांनो ज्या काही सिंपल स्टेप मी तुम्हाला सांगतो त्या सिंपल स्टेपला तुम्हाला फॉलो करायचा आहे। तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर जो काही बिटमार्क करायला किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला बिटमार्क करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुमचा फोटो या ठिकाणी ॲड करायचा आहे। आता मित्रांनो फोटो वगैरे तुम्ही ॲड करून घेतला असला तर तुम्हाला काय करायचं आहे, फोटोचे एकदम सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर फोटोला सिलेक्ट करून आता मित्रांनो इथे एक की फ्रेमचं ऑप्शन आहे, सिंपली की फ्रेम इथनं तुम्हाला एक ॲड करायचं आहे। आणि मित्रांनो इथे बघू शकता इथं 3 सेकंदवरती येऊन इथं 3 सेकंदवरती एक की फ्रेम ॲड करायचं आहे। आता मित्रांनो पहिल्या की फ्रेमवरती येऊन फोटोला थोडंसं तुम्हाला झूम करायचं आहे। झूम केल्यानंतर एक हलकंचं ॲनिमेशन आपल्या फोटोवरती येऊन जाणार आहे। एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला बघू शकता आपले बरोबर 3 सेकंदवरती यायचं आहे। 3 सेकंदवरती आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथे एक इफेक्टचा ऑप्शन बघायला भेटतोय, सिंपली इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। तर इथे बघू शकता 3 सेकंदवरती नाही, थोडंसं मागं म्हणजे 2 सेकंदाच्या जरासं पुढे यायचं आहे। हे त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून प्रोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि प्रोची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथं मित्रांनो हा इफेक्ट आहे, बघू शकता इथं लँग्वेज चेंज झाल्यामुळे मला इफेक्टचं नाव घेता येईना, हॉरिझॉन्टल काय तर असं नाव आहे मित्रांनो ते इफेक्ट। सिंपली तो इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करायचा आहे। इफेक्ट ॲड केल्यानंतर आता मित्रांनो ह्या इफेक्टची ॲडजस्टमेंट बघा, एक मिनटं। सिंपली इफेक्टवरती सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे। ॲडजस्टवरती क्लिक केल्यानंतर जी काही साईज आहे ती तुम्हाला एकदम 0 करायची आहे आणि ब्लरला देखील 0 करायचं आहे। ओके, या ठिकाणी हे 2 ऑप्शन 0 केल्यानंतर तुम्हाला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे। आणि आता मित्रांनो बघू शकता आपले 4 सेकंदाचं जे काही 4 आहे बरोबर या 4च्या खाली यायचं। 4च्या खाली आल्यानंतर आता नंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, प्रोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। आणि मित्रांनो हा फ्लॅशचा एक इफेक्ट आहे, बघू शकता। सिंपली हा फ्लॅशचा इफेक्ट इथं तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे। हा जो काही इफेक्टची लेंथ आहे त्या इफेक्टची लेंथला तुम्हाला बघू शकता 5 आणि 6 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे बरोबर ते डॉटपर्यंत तुम्हाला असं ठेवायचं आहे। ओके, तर मित्रांनो या प्रकारे ठेवल्यानंतर जो काही इफेक्टचा पार्ट आहे तो आपला पूर्ण होणार आहे। आता मित्रांनो तुम्हाला सुरुवातीलाच यायचं आहे, ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। जी काही PNG वरती तुम्ही बघताय ही PNG तुम्हाला ॲड करायची आहे। आणि मित्रांनो तुमच्या फोटोवरती म्हणजे ब्लॅकनेस असेल आणि तुम्हाला ब्लॅक PNG ॲड करायची नसेल तर तुम्हाला मी व्हाईट PNG देखील दिल्या, सिंपली ती PNG देखील तुम्ही ॲड करू शकताय, काही प्रॉब्लेम नाही। ओके, PNG ॲड करायची आहे। PNG ॲड केल्यानंतर PNGची जी काही लेंथ आहे ती लेंथ मित्रांनो तुम्हाला इथं बघू शकता कुठेपर्यंत आपला जो काही फोटो आहे त्या फोटोपर्यंत तुम्हाला ठेवायचे आहे। फोटोपर्यंत ठेवल्यानंतर आता मित्रांनो पुढे जो काही व्हिडिओ आहे तो आता व्हिडिओ मी जास्त प्ले करत नाही। तर मित्रांनो इथे बघू शकता हा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथं मी व्हिडिओमध्ये दिलंच असेल म्हणजे आपल्या मटेरियलमध्ये। सिंपली ह्या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं आहे। व्हिडिओच्या मध्ये जे काही ट्रान्झिशनचं ऑप्शन येणार आहे सिंपली या ट्रान्झिशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर इथं पुल इन आणि पुल आउटचं एक ट्रान्झिशन तुम्हाला बघायला भेटेल। सिंपली पुल आउटचं ट्रान्झिशन इथे तुम्हाला ॲड करायचं आहे। पुल आउटचं ट्रान्झिशन ॲड केल्यानंतर आता मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ आहे तो ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा एकदम सेम टू सेम व्हिडिओ आपला तयार होणार आहे। आता मित्रांनो व्हिडिओला एकदम स्मूथली सेव्ह करण्यासाठी इथं जे काही 1080p दिसतं यावरती क्लिक करायचं आहे। 1080pवरती क्लिक केल्यानंतर जे काही आपलं फ्रेम रेट आहे ते फ्रेम रेट तुम्हाला पूर्णपणे तुमच्या मोबाईलला जेवढं सपोर्ट करते तेवढं हाय ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचा व्हिडिओ आहे तो एकदम नेक्स्ट लेवल क्वालिटीमध्ये सेव्ह होईल। ओके, आता मित्रांनो एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे।